नमस्कार. आज आपण बघणार आहोत रोजाल. हे पिठोरी अमावस्येच्या दिवशी आम्ही करतो. आता ह्या तुम्हाला साहित्य दाखवते. हे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच वाटीने 1 वाटी नारळाचं दूध घेतलं आहे, 1 वाटी पाणी घेतलं आहे, अर्धी वाटी गूळ घेतला आहे, हे जायफळ घेतलं आहे, वेलची घेतलं आहे, बत्ती टाकण्यासाठी हे बदामाचे काप घेतले आहेत आणि 2-3 चमचे तूप घेतले आहे. आता आपण हे सगळं एकत्र करायचं. पीठ घेतलं, गूळ घेतलं, नारळाचं दूध, पाणी आणि आता आपण हे गॅसवर ठेवू. हे बघा, त्याच्यात 2-3 चमचे तूप टाकायचं. आणि हे आता सारखं घाटत राहायचं. याप्रमाणे असं घाटत राहायचं. हे बघा, 7-8 मिनिटं घातलेलं आहे आणि आता हे टोपापासून वेगळं व्हायला लागलं झालं की मग आपण लगेच ताटामध्ये हे खाली ओतायचं आहे. बघा, हे बघा, आणि आता हे थंड झाल्यानंतर याचे तुकडे करायचे. तुकडे केल्यानंतर तुम्हाला दाखवतो. हे बघा, थंड झालेलं आहे. आता आपल्याला पाहिजे तसे आपण तुकडे करायचे आहेत. असे तुकडे आपण केलेले आहेत. हे असे तुम्ही बनवा, खा आणि स्वामीजी रेसिपीला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.